नमस्कार फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोनिया वलथरेज ब्लॉगमध्ये. आज आहे 26 जानेवारी, 77वा गणतंत्र दिवस. तुम्हा सगळ्यांना 77व्या गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या संपूर्ण देशासाठी देशभक्तीचा अभिमानाचा दिवस आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ध्वजारोहण, परेड, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी रेडी झालेली आहे. सकाळचे वाजले 7:15. आता मला निघायचं आहे, उशीर होईल नाही तर. म्हणून मी पटकन सकाळी रेडी होण्यासाठी साधी शिफॉनची साडी नेसलेली आहे. छोटीशी बॉर्डर आहे, ब्लाऊज वर्कचं आहे, फुल वर्क, लाईट मेकअप केला आहे, इयरिंग्स, लाईट लिपस्टिक अँड आय एम रेडी टू गो. तर तुम्ही सगळे तयार आहेत माझ्यासोबत यायला आमच्या कंपनीमध्ये फ्लॅग होस्टिंगचा प्रोग्राम बघायला? आहात ना? तर चला मग. आज आपल्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर तिरंगाच्या रंगात न्हाऊन निघाले. केशरी, पांढरा आणि हिरवा रंग वातावरणात देशभक्तीची ऊर्जा भरून टाकतायत. ठिकठिकाणी लावलेले फुगे, झेंडे आणि पताका कार्यक्रमाला अजूनच आकर्षक बनवत आहेत. प्रत्येक सजावटीतून आपल्या देशाचा अभिमान आणि उत्साह दिसतोय. हा देखावा पाहून खरंच मन अभिमानाने भरून येतंय. खूपच सुंदर सकाळ. ध्वजारोहण आणि राष्ट्रगाण्यानंतर वेळ होती परेडची. शिस्तबद्ध पावलं, आत्मविश्वासपूर्ण चाल आणि एकत्रित घोषणाने संपूर्ण मैदान गजबजून गेलं. आमच्या या छोट्याशा सेनेच्या तुकड्यांना शिस्त, एकता आणि देशप्रेम स्पष्ट दिसतंय. त्यांनी केलेला सराव, मेहनत त्यांच्या प्रत्येक पावलातनं, त्यांच्या हालचालीतनं स्पष्टपणे दिसून येते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यानंतर वेळ होती ही प्रमुख पाहुण्यांच्या संबोधनाची. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात इथनं होते, सुंदर गायनानंतर. आमच्या ह्या छोट्या सोल्जर्सनी इतकं सुंदर नृत्य केलं, ऑपरेशन सिंदूरला प्रेझेंट करत. या दादांनी तर कमालच केली बुवा. त्यांच्या नृत्यांनी तर सगळ्यांची मनं जिंकली. तालावर जुळलेली पावलं, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना, प्रत्येक हालचालीत मेहनत स्पष्ट दिसत होती. डे नाईट शिफ्ट करून सुद्धा सराव करणं म्हणजे कमाल आहे. ही देशभक्ती नाही तर काय आहे? त्यानंतर वेळ होती ही फॅन्सी ड्रेसची. हे आमच्या छोट्या कल्पना चावला, आकाशात उंच भरारी घेणाऱ्या. सावित्रीबाई फुले, झाशी की राणी हे आमच्या वुमेन्स क्रिकेट टीमच्या कॅप्टन. आमचे छोटे गांधीजी सगळ्यांना बघून घाबरले, रडायला लागले जरा. पण ठीक आहे, स्टेज आपल्या मुलांसाठीच तर आहे ना. त्यांनी मंचावर यावं, त्यांना जरा कॉन्फिडन्स यावा. आपण त्यांना मंच उपलब्ध नाही करून दिला तर कोण देणार? हे आमचे बाल गंगाधर टिळक. नंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिकाल तर टिकाल, शिक्षणाचं महत्त्व सांगताना.
त्यानंतर आमचे हे बालशिवबा, जय भवानी जय शिवाजी, आणि आमच्या हेमाभाभी पाठवून त्यांना सपोर्ट करताना, त्यांना प्रोत्साहित करताना भगतसिंग इन्कलाब जिंदाबाद याचा नारा देतात ना. छोटे चाचा नेहरू. त्यानंतर वेळ होती ही त्या एम्प्लॉईजना सन्मानित करण्याची ज्यांनी आपल्या आयुष्याची 10 वर्ष 15 वर्ष अशी कंपनीच्या प्रगतीसाठी दिलीत. त्यांना शील्ड देऊन व सर्टिफिकेट देऊन त्यांचं अभिनंदन करताना. त्यासाठी फक्त एम्प्लॉईज नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचाही सहयोग असतो. त्यांनाही मंचावरती बोलवून त्यांचं कौतुक करण्यात आलं. खरंच खूप छान बाब होती ही. त्यानंतर वेळ होती सर्टिफिकेशनची. कौतुकाची थाप. तुम्ही केलेलं काम हे कंपनी ऑब्झर्व करत आहे. त्यांचे केलेल्या कामाला ॲप्रिसिएशन देण्यासाठी हा सर्टिफिकेशनचा कार्यक्रम. हे कौतुक फक्त सिलेक्टेड लोकांसाठी नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांसाठी होतं. इंजिनिअरिंग टीम, सेफ्टी, फायर सेफ्टी, सिक्युरिटी. कौतुकाच्या थापेमुळे प्रत्येकाला परत काम करत राहण्याची प्रेरणा मिळत असते आणि ती गरजेचीही आहे. आपण योग्य मार्गाने चाललो आहे याचं मार्गदर्शन मिळतं. तिरंगाच्या प्रत्येक रंगात आपला देशाचा इतिहास आणि बलिदान दडलेला असतो. तिरंगाच्या अभिमानासोबतच आजचा हा ब्लॉग इथेच संपवते. बाय.